शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता घेतले मी घराची थोडी साफसफाई वगैरे करायला, कारण का आमचे आता 13 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर घर वगैरे सगळं साफ करायला माझ्या सासूने सांगितले. सगळं साफसफाई वगैरे करून घे, कारण सगळं आणि मग गोमित्र वगैरे शिंतडून शुद्ध करायचं आहे ना, त्याच्यामुळे घेतले आज करायला. आजपासून थोडं थोडं स्टार्ट करते आणि त्यात मुलांचे पण एक्झाम चालू आहेत ना, त्यामुळं कसं थोडं थोडंच होणार आहे, एकदम तर सगळं होणार नाही आहे. मम्मीचं चालू इथे साफसफाई करण्याचं काम. तू करतो का मदत? मम्मीचं चाललंय साफसफाई करायचं काम, थोडी मदत कर ना मला. काय नाही, माझी गॅलरी झाली साफ. तुम्ही बोलाल आमच्या इथे गॅलरीत पसारा काय असतो, तर पसारा नसतो आमचा तो, ते सगळे आमचे फेटे असतात. आणि मेन म्हणजे कसं इथेच नसतात, तर तिकडच्या गॅलऱ्यांमध्ये पण फेटे आहेत, पण हे कसं हॉलचं समोर दिसलं जातं. सगळं आवरून ठेवते आणि हे किती व्यवस्थित केले ना तरी पण ते सारखे सारखे काढावे लागतात ना ऑर्डरीला, त्याच्यामुळे ते सारखे विस्कटलेच जातात असे. त्यामुळे सगळे गट्टे बांधून फेटायचे ठेवले, असे वेगवेगळे फेटे प्रत्येक ठिकाणी, असे प्रत्येक वेगवेगळे फेटायचे. म्हणजे व्हाईट आहे, व्हाईटमध्ये त्यामुळे सगळे व्यवस्थित बांधायला लागतात. त्याच्यात ऑरेंज आहे, पिंक आहे. आता माल अजून मागवलंय, आता थोडं कमी झालंय, पण आला की सारखं ते. मी तू इथे साफ करते, तिथं तुमच्या लग्नाचा अल्बम आहे ना? हा आहे ना, दाखव ना. नंतर दाखवते ना. दाखव ना प्लीज प्लीज दाखव. तुला बघायचं आहे का? बघितलंय ना बाबड्या? हां पकड घे, 2 मिनिटं दाखवू दे मला, एवढं वरच दाखवू दे. मम्मीच्या लग्नाचा आता किती वर्ष झाले आमच्या लग्नाला? 13, आता 14वा चालू आहे. ह्या मे मध्ये 14 पूर्ण होतील ना. तुला काय माहिती? हो, तू होता का? पप्पाचा आणि माझा फोटो बघ, छोटी होती तेव्हा मी पण आणि पप्पा पण. आमच्या लग्नाचा अल्बम. हे ना, ही माझी मम्मी आणि ही सासू यांचं लग्नामध्ये हे केलेलं. आणि त्यानंतर ह्या आमच्या आजी सासू होत्या, मम्मी बरोबर फोटो काढलेला. आणि हे आजी सासरे होते आणि तनिषचे पप्पा ना. तनिष मी बघ किती छोटी होती आणि पप्पा तेव्हा काय एवढं कळत नव्हतं, त्याच्यामुळे काय नाही. नंतर नंतर आता कळायला लागलं. हे माझ्या पप्पांची आणि सासऱ्यांची पूजेचं चाललं होतं दोघांचं. दुबईचे बाबा किती बारीक होते तेव्हा, बारीक म्हणजे लुकडे होते थोडेसे, झाले. पप्पा पण बघ किती लुकडे होते, आता पण लुकडेच आहेत, जास्त जाड नाही. आणि मी किती लुकडी होती बघ, आम्ही दाखवते मी किती लुकडी होती. हे बघ मी किती लुकडी होती बघ पहिले ना. पुन्हा लग्नाची विधी चालू होती, त्याचे फोटो आहेत. सगळ्यांचे दाखवते, माई माऊ वगैरे सगळे. हे बाळामाऊ इथं आमच्याबरोबर सप्तपदीला फेऱ्या घेते. हे बघ ओंकार मामा बघ आपला केवढूसा होता ना, तनिष सारखा सेम दिसतो ना. अरे ते लग्नात करतात ना तसं. मी आणि पप्पा किती छोटे. रिसेप्शनचे फोटो आहेत, नंतर लग्नानंतर रिसेप्शन होतं तेव्हा लगेच, म्हणजे तिथल्या तिथेच, असं काही वेगळं नव्हतं. ह्याच्यामध्ये सगळे आता सांगते. हे ह्या होत्या आजी सासू, आता त्या एक्सपायर झाल्यात. आणि हे बघा आता मी दाखवते इथे सगळ्यांना. हे बघा माझे मामा मामी आणि हे चुलत सासरे सासू आमच्या. ह्याच्यात माझ्या बहिणी, ह्याच्यात माझ्या बहिणी येते बघा. म्हणजे माझ्या हे बघा, ही माझी 2nd नंबरची बहीण, ही 3rd नंबरची, ही 4th नंबरची, आणि ही काकाच्या मुली आहेत, ही 1st नंबर 2nd आणि ती 3rd नंबर नाही आहे. आणि माझा भाऊ आणि ही नणंद आहे माझी. ह्या सगळ्याजणी मैत्रिणी झालेल्या आहे ना, त्यामुळे त्यांनी एक फोटो काढला आहे, मैत्रिणी झाल्या. आणि ते बघा ही माझी जाव आहे 2nd नंबरची. आणि ह्या ना माझ्या चुलत सासू होत्या, पण त्या पण आता एक्सपायर झाल्यात.
मधून दाखवते थांबा. हे सगळ्यांचे फोटो आहेत. पप्पा काय चालते गुलाबजाम. चालतात ना. गुलाबजामुनच चालतात, दुसरं काही नाही चालत आहेत. गुलाबजाम चालतात. जेवत होतं ना तेव्हा. बघ मी किती बारीक होती लुकडी ना. आम्हाला एवढं माहिती पण नव्हतं हसायचं, आणि मला एवढं काय माहिती पण नव्हतं का बाबा हसतात वगैरे की काय फोटो काढताना वगैरे असं. कारण आम्ही कसं म्हणजे माझं पहिलं लग्न झालं आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळे मला काय माहिती नव्हतं कोणाचं लग्न कसं. जास्त कोणाच्या लग्नाला जायचं नाही, मम्मी पप्पा वगैरे जायचो, तर त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं बाबा पोज देतात हसतात. आणि आता असं कळतं की आता मुलींचं बघून असं वाटतं बाबा किती छान छान फोटो काढतायत, आणि आपल्याला तेव्हा कळत नव्हतं. मम्मी तुझं झालं की नाही अजून? झालं, थोडंसंच राहिले आता. एवढं सोफेच्या इथं खालचा कचरा काढला की झालं. 9 वाजल्यापासून करते, आता किती वाजले बघा तुम्ही. किती वाजले? 11 11 वाजले वाजले ना? बघा. झालं माझं सगळं झटकून झालं ना आज. भांडी वगैरे घासायला लागतील ना. स्कूलला गेला आहे तर दीदीला. काही ना आता मग वेळ आहे ना. 11 वाजले ना. 12:30 12:20 तर सुट्टी ना दिली. तुला पण देते खायला वगैरे, मग तू पण आवर. माझं पण स्कूल चढून झालं. जर एवढं झटकलं ना मला आधी पुसते. मागे हो, मागे हो, तुला लागेल मागे हो. मम्मी पडदे पण काढले. सगळं काढलं माझं. पडदे वगैरे धुते, सोफ्याची कवर वगैरे. नंतर मग भांडी वगैरे घासायची, किचन घासायचे, सगळं सगळं साफ करायचे आपल्याला आता. तनिष लागेल. तनिषने घेतले आमचा पास्ता बनवायला. तर भाऊ मी टाकून देते तुला, तू हलव. घे चम्मच घे. तनिषला आवडतं बनवायला ना तनिष. आवडतं हळूहळू नाही तर मला भाजतील. तनिषने त्याला स्वतःला नाश्त्यासाठी घेतलाय पास्ता बनवायला. म्हणजे आपल्या दोघांना नाश्त्याला. मागे हो घालते. मीठ घालतो का मी घालू? घालतो थोडंच घालतो. खारट घालतो थोडंसं टाइम बघू. अरे थोडंसं टाकलं ना. हां बस बस झालं बस. आपण काही तिकट नाही. तरी त्याच्या बाबांचा असं डोक्यावरती असं मारत होता म्हणून मी आता त्याच्या मारते ना. तरी म्हणजे हलवते. सांडल वगैरे सांगते नाही असं पकड. तुला येतो का बनवता? आता काय लागायचं सांग बरं. पास्ता टाकायचा. ए नको नंतर आधी टाक. मी टाकते, तू हलव फक्त. मी टाकते. कांदा काय करायचा? जाळून टाकायचा. मग काळा करायचा. मग काय करायचं? हिरवा करायचा नाही, ब्राऊन करायचा. मला वाटलं हिरवा लाल काय करायचं. नाही काळा करायचा. त्यांनी काळा केलं चांगलं वाटेल नाही का? बस का आता? बस ना. बघू आता. बघा तनिषने कसा कांदा फ्राय केलाय. मी हलवते. तनिषला असा साधा पास्ता आवडतो, त्याच्यात भाज्या वगैरे घातलेल्या आवडत नाही. नाही तर मग व्हाईट पास्ता आवडतो. व्हाईट सॉस पास्ता आवडतो. माझी मुलगा व्हाईट सॉस पास्ता पण चांगला बनवते. आणि मग मी एक दिवस आता व्हाईट सॉस पास्ता चिराची पिठून टाकायचं. आणि तुला जास्त हा आवडतो ना पण रेडवाला. कारण हा जरा तिखट असतो ना, त्याला असं कांदा फक्त घालून दे. मसाला घाल सगळं पटकन. सगळं जर आधीचा पण सोडायचा पण नाही बरं पटकन. आता तुला येईल हलवायला. अरे बापरे एवढं भारी टाकले ना. रेड रेड केलं. नाही ना मीठ टाकलं ना आपण कांद्यामध्ये. मसाल्यामध्ये मीठ असतो. नको नको थोडं मागे घेतो. असं नाही करायचं गॅसवर. उभा राहा ना व्यवस्थित बबड्या. तसं नको ना राहू. तुला मी बनवायला देते. तू काय बनवलं? फक्त कांदा फ्राय केला का? झालं ते झालं. तनिष माझ्या एवढं झालं हाईटला. खरंच का रे? खाली डबा घेऊन उभा आहे. हां माझी एवढं झालं का? तनिषने बघा किती छान पास्ता बनवलाय. तनिषलाच देते खायला पहिले. थोडा घे ना.
सांग कसं झालंय, तूच बनवलंय मग कसं आहे. चांगलं आहे. खाऊन तर बघ एक. कसं आहे, उकळ. चांगलं आहे का. हा शेंडी बघा तनिषची आमच्या. तनिष मम्मी झालं का तुझं कामावरून? आता तनिषला पण आणायला जायचं आपल्याला. तनिषला घेऊ आणि मग तसं बाबांना बघायला. बाबांना सुट्टी दिली ना आता, हां डॉक्टरकडनं आलेत बाबा. मग बाबांना जाऊ बघायला, मग तिकडनं पप्पा येतील. चल वाघ घालते, मग जाऊया तनिषला आणायला. आपलं पाणी संध्याकाळी येतं ना, मग मी सकाळी सगळं भिजत घातलेलं आणि मग आता संध्याकाळी धुवून टाकी, सकाळपर्यंत वाळून जाईल. हां. मम्मी आता माऊ वगैरे पण तिथेच आहेत का? माऊ गेलेली बाबांना आणायला, माईमू गेलेली आणि काका गेलेले सगळे. पप्पा आपल्या ऑर्डरला होते ना, पप्पांना वेळ नाही मिळाला जायला. मग आता आपण जाऊया. अजून पण पप्पा नाही आले. आता पप्पा येतील, मग तिकडेच येतील. पप्पाला फोन केला ना मी, पप्पा मी तिकडेच येईल, तुम्ही जा बोलले. झालं म्हणून आम्ही जातो. जवळच आहे ना आपल्या आईचं घर, 5 मिनिटावरती. लगेच जाऊ आपण तिकडे. आता आम्ही चाललो आहे आई बाबांना भेटायला. सो चला. सोनू तनिष थांबा, पळू नका. बरे आहेत का भाऊ? माऊली आल्यात सावली टाकायला तुमच्यावर. पप्पा बरे आहेत का? जेवले का पप्पा? भाऊ बरे आहेत का? भाऊ जेवले वाटतं. जावं येत आहेत, थांब ना, आता ऑर्डरवर नाही येत आहेत. ऑर्डर ते बघ कशी व्हिडिओ काढायला घेतलं. माही माही थांब तिला इकडं बघ. आमची परी बघा कशी जेवते. हाय, ये लवकर ये. ए माई काय करते तू? माई माई ए माई काय करते? ए बा चकुली, हे काय आहे? ए पण या का तोंडावर ठेवताय? नाही पण का ते तोंडावर ठेवताय? व्हिडिओ काढते मग. ए पण मी व्हिडिओ माई पण मी व्हिडिओत घेतले सगळं. इथं गंभीर विषय चाललाय मॅचचा. ए माई भाऊ कुठे गेले? आमची परी बसली माऊच्या मांडीवर. हाय का परी?